निपुत्रिकेला पुत्रप्राप्ती आणि स्वामींची कृपा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी जो श्रद्धा आणि विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील अशक्य गोष्टीही शक्य होतात. आजची कथा आहे एका गरीब पण भक्तिमान जोडप्याची, ज्याच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने आनंदाचा प्रकाश आला. मंगळवेढा या ठिकाणी एक गरीब मजूर आपल्या पत्नीसह राहत होता. ते दोघेही शेतात मोलमजुरी करून आपला संसार चालवत होते. त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना अनेक वर्ष मुलबाळ नव्हतं. त्यांनी अनेक नवस, पूजा आणि प्रयत्न केले, पण काहीही फळ मिळाले नाही. त्यामुळे ते मनातून खूप दुःखी आणि निराश झाले होते. एके दिवस त्या मजुराला बसप्पा तेलीवर झालेल्या स्वामींच्या कृपेची गोष्ट कळली. बसप्पा स्वामींच्या कृपेने श्रीमंत झाला होता. हे ऐकून त्या मजुराच्या मनात आशेचा किरण जागा झाला. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, चल आपणही स्वामींच्या चरणी जाऊन आपलं दुःख मांडूया. दोघेही स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामींच्या तेजस्वी रूपाने ते भारावून गेले. त्या दिवसापासून त्या स्त्रीने एक नियम केला की दररोज स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. ती दररोज स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागली. असा हा नियम अखंड 3 वर्षे चालू राहिला. तरीही त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. पण त्यांच्या मनातली श्रद्धा आणि विश्वास अजिबात कमी झाला नाही. एके दिवशी त्या स्त्रीने ठरविले की आज स्वामींना आपले दुःख स्पष्टपणे सांगायचे. ती स्वामींच्या दर्शनाला गेली. गर्दीतून वाट काढत ती स्वामींपर्यंत पोचली. ती काही बोलणार इतक्यात स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील खंत मला माहीत आहे. त्या समोरच्या लिंबाच्या झाडाचा डिंक घेऊन रोज खा, तुझी इच्छा पूर्ण होईल. स्वामींचे शब्द ऐकताच ती स्त्री आनंदाने धावत त्या झाडाजवळ गेली आणि डिंक घेऊन आली. स्वामींच्या सांगण्यानुसार तिने तो रोज खायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, 1 वर्षाच्या आत तिला सुंदर असा मुलगा झाला. त्या निपुत्रिक जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी स्वामीच्या चरणी कृतज्ञतेने नमस्कार केला. स्वामी भक्तांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी आपल्या भक्ताची मनोकामना नक्की पूर्ण करतात. मनापासून केलेली प्रार्थना आणि अढळ श्रद्धा असेल तर स्वामी भक्तांची मनोकामना नक्की पूर्ण करणार. खरी शक्ती ही श्रद्धेत असते आणि खरी कृपा ही स्वामींच्या चरणी शरण गेल्यावरच मिळते. श्री स्वामी समर्थ.